नमस्कार मैत्रिणींनो, मास्टर किचन क्वीनमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। तर आज आपण आपल्या मास्टर किचनमध्ये दिवाळी फराळातला आवर्जून केला जाणारा तो म्हणजेच करंजी हा पदार्थ बनवणार आहोत। तर या ठिकाणी तुम्ही करंजी बघू शकता, अजिबात तेलकट झालेली नाही आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी तुम्ही ती करंजी बघितल्यानंतर लगेचच खावीशी वाटणारी अशी ही करंजी अगदी सोप्या पद्धतीने मी तयार केलेली आहे। तुम्ही जे पापुद्रे देखील बघू शकता, किती सुंदर असे तयार झालेले आहेत, अगदी खारीसारखीही दिसत आहे। आणि या करंजीमध्ये आणखी एक महत्त्वाची गोष्ट ती म्हणजेच तुम्ही बघू शकता सारण जे आहे ते अगदी काठोकाठ पसरलेलं आहे। तर करंजीची लेयर्स तुम्ही बघू शकता आणि हे बघताच तुमच्या लक्षामध्ये आलं असेल की करंजी अगदी खुसखुशीत झाली असणार। तर ही करंजी बनवण्यासाठी अगदी कमी वेळ लागतो, कमी साहित्यात तयार होते, अजिबात तेलकट होत नाही आणि महत्त्वाचं म्हणजे इतर करंज्यासारखी तेलात टाकल्यानंतर ती अजिबात फुटत नाही किंवा विरघळत नाही। चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूयात। तर सुरुवातीला आपण याचं सारण तयार करून घेऊयात। त्यासाठी या ठिकाणी मी घेतलेली आहे एक कढई। आता कोणतंही सारण करत असताना किंवा दिवाळीच्या फराळामध्ये ज्यावेळेस आपण कढई घेतो त्यावेळेस ती जाड बुडाची कढई वापरायची आहे। तर नेहमीप्रमाणे या ठिकाणी मी जाड बुडाची कढई घेतली, त्यामध्ये 2 चमचे तूप घातलेलं आहे। यामध्ये घालूयात 1 वाटी रवा। तर बारीक रवा मी या ठिकाणी वापरलेला आहे। आता हे सर्व प्रमाण आपण एकाच वाटीने घेणार आहोत। तर 1 वाटी बारीक रवा आपण यामध्ये घालून घेतला। गॅसची फ्लेम मीडियम ठेवून हा रवा अगदी छानपैकी आपण परतून घेणार आहोत। तर या ठिकाणी रवा आपण 10 ते 12 मिनिटांसाठी अगदी छान असा भाजून घेणार आहोत। रव्याचा कच्चेपणा दूर होणं गरजेचं आहे आणि सोबतच रवा हलका झाला की करंजी अगदी मस्त अशी खमंग लागते। रवा जर कच्चा राहिला तर मात्र पोट दुखू शकतं आणि उरलेला जो फराळ आहे त्याचा आस्वाद आपल्याला घेता येणार नाही। तर या ठिकाणी 10 मिनिटं झालेली आहेत आणि बऱ्यापैकी रवा छान भाजून झालेला आहे। आता यामध्ये आपण ज्या वाटीने रवा मोजला त्याच वाटीने 4 वाटी खोबऱ्याचा खीस घालत आहोत। तर हा आपलं जे घरामध्ये सुकं खोबरं असतं त्याला मी छान असं खिसून घेतलेलं आहे आणि त्याचा खीस आपण यामध्ये घातलेला आहे। 4 ते 5 मिनिटांसाठी खोबऱ्याचा खीस आणि रवा दोन्ही देखील सोबत मिक्स करून आपण परतून घेणार आहोत। तर या ठिकाणी रवा आणि खोबरं छान भाजून झालेलं आहे। 4 ते 5 मिनिटं या ठिकाणी आपल्याला आणखी लागलेली आहेत, म्हणजे सुरुवातीपासून आतापर्यंत 12 ते 15 मिनिटांचा वेळ आपल्याला लागलेला आहे। खोबरं आणि रवा दोन्ही छान गुलाबी रंगावर भाजून झाल्यानंतर आपण यामध्ये घातलेले आहे 2 चमचे खसखस आणि सोबतच पिस्त्याचे काप, सोबतच बदाम आणि काजूचे काप देखील यामध्ये आपण घातलेले आहेत। थोड्याशा चारोळ्या देखील यामध्ये मी वापरलेल्या आहेत। तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये ड्रायफ्रूट्स वापरायचे आहेत। आता या ठिकाणी काजू, बदाम, पिस्ता अगदी बारीक असं मी कट करून घातलेला आहे। तर याच्यामागे एक कारण आहे। तर लहान मुलं ड्रायफ्रूट्स खायला नको म्हणतात, म्हणजेच ड्रायफ्रूट्स जर दाताखाली आले तर ते काढून फेकतात। तर माझ्या घरी देखील असा प्रकार होतो, त्यामुळे मी काजू, बदाम आणि पिस्त्याचे अगदी बारीक काप केलेत, म्हणजे त्यांना ओळखू देखील येणार नाहीत। तुमच्याकडे लहान मुलं नसतील किंवा असा प्रकार होत नसेल तर तुम्ही मात्र काजू, बदाम याचे थोडेसे मोठे तुकडे करायचे आहेत आणि त्यानंतर त्याला थोडेसे तुपामध्ये परतून घ्यायचं आणि ते सारणामध्ये मिक्स करायचं। त्यामुळे आपल्या करंजीची चव आणखी दुप्पट होते। तर या ठिकाणी आपलं सारण बघू शकता छान परतून झालेलं आहे। आता या ठिकाणी मी गॅस बंद करत आहे आणि त्यानंतर याला पूर्णपणे थंड करून घेऊयात आणि मग यामध्ये आपण साखर ॲड करणार आहोत। तर आता हे करंजीचं सारण बऱ्यापैकी थंड झालेलं आहे। आता यामध्ये आपण सर्वात महत्त्वाचं जिन्नस ते म्हणजे साखर ॲड करणार आहोत। तर 2 वाटी पिठी साखर या ठिकाणी मी घेतलेली आहे। तर ज्या वाटीने आपण रवा आणि खोबऱ्याचा खीस मोजून घेतला त्याच वाटीने साखर देखील मोजून घेतलेली आहे। तर या ठिकाणी मी 2 वाटी पिठी साखर वापरलेली आहे, म्हणजे साखर घेऊन ती मिक्सरला फिरवून घेतली आणि त्यानंतर 2 वाटीपेक्षा थोडीशी कमी अशी पिठी साखर यामध्ये मी ॲड केलेली आहे। साखरेचं प्रमाण हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवायचं आहे, थोडीशी कमी जास्त असली तरी देखील हरकत नाही। आणि मुळात म्हणजे करंजी जास्त गोड नसते, त्यामुळे साखरेचं प्रमाण थोडंसं कमी घातलं तरी देखील चालेल। आता साखर घालून थोडंसं मिक्स करून घेतलं आणि त्यानंतर यामध्ये घातलं 1 चमचा वेलची पूड। तर करंजीमध्ये वेलचीची टेस्ट अगदी छान येते आणि अगदी करंजी सुवासिक बनते, त्यामुळे आवर्जून वेलची पूड वापरायची आहे। जर तुम्हाला आवडत नसेल तर स्किप केली तरी देखील चालेल। त्याचबरोबर या ठिकाणी आपण घालत आहोत जायफळ। थोडीशी जायफळ यामध्ये मी खिसून घातलेली आहे आणि त्यानंतर आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे, त्यामुळे हाताने आपण अगदी व्यवस्थितपणे याला मिक्स करून घेणार आहोत। तर या ठिकाणी आपलं करंज्याचं जे सारण आहे अगदी सुवासिक असं तयार झालेलं आहे, संपूर्ण घरभर याचा वास पसरलेला आहे। तर करंजीचं सारण तयार करत असताना फक्त 2-3 गोष्टी आहेत ज्या तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत, त्या म्हणजे गॅसची फ्लेम कमी ठेवून सारण भाजायचं, खोबरं आणि रवा व्यवस्थित भाजून घ्यायचा। रवा अगदी छान 10 ते 12 मिनिटांपर्यंत भाजून घेतला की त्याचा कच्चेपणा दूर होतो आणि त्यानंतर करंजी खाताना अगदी खुसखुशीत छान लागते। तर या ठिकाणी सारण तयार झालेलं आहे। आता आपण याला बाजूला ठेवून करंजीसाठी लागणारं पीठ तयार करून घेऊयात। आता अशा पद्धतीचे एक भांडे या ठिकाणी मी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये कडकडीत गरम असं तेल घालत आहे। तर पोहे खायच्या चमच्याने 4 चमचे तेल या ठिकाणी मी वापरलेलं आहे।
तर बऱ्याच वेळा करंजीचं पीठ मळत असताना तेलाऐवजी तूप वापरलं जातं। तर मैत्रिणींनो, या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या, जर तुम्ही करंजीचं पीठ मळत असताना तेल वापरलं तर काय होईल, तुमची जी करंजी आहे ती मस्त अशी ठिसूर आणि क्रिस्पी होईल। आणि तेलाऐवजी जर तुम्ही तूप वापरलं तर करंजी खुसखुशीत होईल, पण मात्र थोडीशी सॉफ्ट होईल। त्यामुळे जर तिला कुरकुरीतपणा किंवा आपल्या खारीसारखं जर अगदी मस्त क्रिस्पी व्हायची असेल, तर तुम्हाला तशी करंजी जर खायची असेल तर मात्र तुपाऐवजी तेलाचा वापर तुम्ही या ठिकाणी करायचा आहे। तर मी 4 चमचे, म्हणजे या ठिकाणी जे चमचा दाखवत आहे त्या चमच्याने कडकडीत असं गरम 4 चमचे तेल घेतलेलं आहे। त्यामध्ये अर्धा चमचा पिठी साखर घातली, थोडंसं म्हणजे अगदी चुटकीभर मीठ घातलेलं आहे। तर कोणत्याही गोडाच्या पदार्थामध्ये थोडंसं मीठ घातलं की त्या गोडाची चव आणखी छान वाढते। त्यामुळे आपली करंजी आणखी चांगली व्हावी म्हणून थोडंसं मी मीठ यामध्ये ॲड केलेलं आहे, अगदी थोडंसं किंचितसं मीठ यामध्ये घालायचं आहे। त्यानंतर छान मिक्स करून घेतलं आणि यामध्ये घातलेला आहे मैदा। तर या ठिकाणी 2 वाटी मैदा मी घेतलेला आहे। आता थोडंसं तेल गरम आहे त्यामुळे त्यामध्ये मैदा घातल्यानंतर चमच्याने छान मिक्स करून घ्यायचं आणि मग नंतर हाताने आपण याला मिक्स करून घेणार आहोत। तर या ठिकाणी आपले हे जे पीठ आहे त्याच्या प्रत्येक कणाला तेल अगदी व्यवस्थित लागेल अशा पद्धतीने आपण हे संपूर्ण पीठ मिक्स करून घेऊयात। पीठ अगदी व्यवस्थित मस्त असं मिक्स करून घेतलं की पीठ हलकं होतं आणि त्यामुळे करंजी खुसखुशीत होते। त्यामुळे दोन्ही हाताच्या मदतीने देखील 4 ते 5 मिनिटांसाठी हे पीठ आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। तर या ठिकाणी बघू शकता, हाताने ज्यावेळेस आपण पीठ एकत्र करून असा गोळा करत आहोत तर ते आकार घेत आहे, म्हणजेच आपलं पीठ तयार झालेलं आहे। आता हे आपण मळून घेणार आहोत। तर लागेल तसं थोडं थोडं पाणी घालून अगदी घट्टसर असं आपण हे पीठ मळून घेणार आहोत। तर करंजीसाठीचं जे पीठ आहे थोडंसं घट्ट स्वरूपाचंच आपण मळून घेणार आहोत। तर मी थोडं थोडं पाणी यामध्ये ॲड करून हे पीठ मळून घेत आहे। तर हे करंजीसाठीचं पीठ मळत असताना नॉर्मल आपलं रूम टेम्परेचरवरचं पाणी घ्यायचं आहे, थंड किंवा गरम असं कोणतंही पाणी या ठिकाणी आपण वापरत नाही आहोत। तर लागेल तसं थोडंसं पाणी ॲड करून आपण मस्त घट्टसर असं हे पीठ मळून घेतलेलं आहे। तर या ठिकाणी बघू शकता, आपली रोजची चपाती करण्यासाठी जे गव्हाचं पीठ मळतो त्याच्यापेक्षा थोडंसं असं घट्ट आपण हे पीठ मळून घेतलेलं आहे। अगदीच दगडासारखं घट्ट आपण केलेलं नाही किंवा अगदी नरम देखील केलेलं नाही। तर अशा पद्धतीचं पीठ आपण तयार करून घेतलेलं आहे आणि तुम्हाला देखील या करंज्या बनवायच्या असतील तर असंच पीठ तयार करून घ्यावं लागणार आहे। आता या ठिकाणी पीठ मळून झाल्यानंतर आपण हे पीठ थोड्या वेळासाठी असंच बाजूला ठेवणार आहोत। तर 2 तासासाठी हे पीठ आपल्याला झाकून ठेवायचं आहे। एखाद्या डब्यामध्ये वगैरे घालून झाकण लावून हे पीठ आपण ठेवून देणार आहोत। तर या पिठाला अजिबात हवा लागू द्यायची नाही, नाहीतर हे पीठ गच्च होऊ शकतं। त्यामुळे एखाद्या हवाबंद डब्यामध्ये आपण हे पीठ ठेवलेलं आहे आणि त्यानंतर यावरती एक प्लेट ठेवून आपण 2 तासासाठी याला रेस्ट देणार आहोत। 2 तासानंतर आपलं पीठ कशा पद्धतीचं झालेलं आहे बघूयात। तर बघू शकता, हे थोडंसं गच्च झालेलं आहे। आपण याला मळून घेऊयात। तर अशा पद्धतीने मी एक प्लेट घेऊन त्यामध्ये हे पीठ ठेवून घेतलं। आता हे पीठ थोडंसं कडक आहे, म्हणजे घट्ट झालेलं आहे। आता याला आपल्याला नरम करायचं आहे। तर यासाठी आपण अशा पद्धतीचं आपल्या घरातली जी छोटं खलबत्तं असतं त्या खलबत्त्याचा जो दांडा असतो त्याच्या मदतीने आपण हे पीठ टेचून किंवा फटके देऊन घेणार आहोत, म्हणजे ते छान नरम होईल आणि त्यापासून आपण करंज्या तयार करून घेणार आहोत। तर 4 ते 5 मिनिटांसाठी आपल्याला ही प्रोसेस करायची आहे। अगदी व्यवस्थितपणे आपल्या खलबत्त्याच्या दांड्याने हे पीठ टेचून घ्यायचं आहे आणि ही अगदी महत्त्वाची टिप आहे। त्यामुळे ज्यावेळेस तुम्ही 2 तासानंतर करंज्या कराल त्यावेळेस मात्र अशा पद्धतीने तुम्हाला हे पीठ टेचून किंवा फटके देऊन घ्यायचं आहे। 4 ते 5 मिनटं झालेली आहेत आणि मी 5 मिनिटांसाठी हे पीठ छान टेचून घेतल्यानंतर तुम्ही पीठ बघू शकता किती मस्त असं नरम झालेलं आहे, सॉफ्ट झालेलं आहे। आता याचे एकसारख्या आकाराचे 5 ते 6 गोळे आपण तयार करून घेणार आहोत। तर 2 वाटी मैद्यापासून आपण जे पीठ तयार केले त्याचे 6 गोळे मी या ठिकाणी तयार करून घेतलेले आहेत। आता हे गोळे छानपैकी झाकून ठेवूयात, म्हणजे ते सुकणार नाहीत। यावर ओला रुमाल किंवा एखाद्या डब्यामध्ये हे संपूर्ण आपण गोळे ठेवून दिलेले आहेत। आता इथे आपण साठा तयार करतोय। तर मी कडकडीत असं तूप गरम करून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता। तर 3 चमचे तूप घेतलेलं आहे, यामध्ये 3 चमचे कॉर्नफ्लोअर घालून घेऊयात। आता साठा तयार करत असताना काही महत्त्वाच्या गोष्टी या ठिकाणी मी तुम्हाला सांगणार आहे, त्यामुळे तुमची करंजी अजिबात फुटणार नाही किंवा त्याचे जे पापुद्रे आहेत, पडदे आहेत, अगदी व्यवस्थितपणे उठून दिसतील। तर काय करायचं आहे, साठा बनवत असताना सगळ्यात महत्त्वाची काळजी घ्यायची ती म्हणजे ज्यावेळेस आपण साठा तयार करतो तो जास्तीचा पातळही नसला पाहिजे किंवा जास्त घट्टही नसला पाहिजे। तर तुम्हाला मी शेवटी या ठिकाणी दाखवणार आहे। तर मी 3 चमचे तूप घेतलेलं आहे, छान गरम करून घेतलं आणि त्यामध्ये 3 चमचे एवढं कॉर्नफ्लोअर घातलेलं आहे। आता थोडंसं कॉर्नफ्लोअर मी यामध्ये आणखी ॲड करत आहे। तर अर्धा चमचा कॉर्नफ्लोअर मी आणखी ॲड केलं, पुन्हा छान मिक्स करून घेतलं आणि आता या ठिकाणी आपला हा जो साठा आहे अगदी परफेक्ट असा तयार झालेला आहे। आता तुम्ही ज्यावेळेस साठा तयार कराल तो परफेक्ट तयार झाला की नाही कसं ओळखायचं, तर साठा मी या ठिकाणी दाखवत आहे त्या पद्धतीने चमच्यामध्ये घेऊन चमचा उलटा करायचा,
चमच्यातनं पटकन साठा खाली सांडला तर समजायचं की आपला साठा थोडासा पातळ आहे, त्यामध्ये आणखी थोडंसं कॉर्नफ्लॉवर ॲड करायचं आणि अशा पद्धतीने जर साठा खाली सांडत नसेल म्हणजे पडत नसेल तर समजून घ्यायचं की आपला जो साठा आहे तो परफेक्ट असा तयार झालेला आहे। तर या ठिकाणी आपला साठा तयार झाला। आता आपण पोळी लाटून घेऊयात। तर त्या 6 गोळ्यांपैकी एक गोळा मी या ठिकाणी घेऊन थोडासा मळून घेतला। त्यानंतर सुक्या पिठामध्ये डिप करून आपण याची छान अशी एक पोळी लाटून घेऊयात। तर पीठ आपण अगदी चांगलं टेचून घेतलं, त्यामुळे पोळी अगदी झटपट लाटल्या जाते, म्हणजे लाटत असताना अजिबात ती अवघड होत नाही आणि पटकन लाटल्या जाते। तर अशा पद्धतीने ही पोळी लाटून घेते। तर आपल्याला संपूर्ण गोळ्याच्या म्हणजे संपूर्ण पिठाचे जे आपण गोळे तयार केले त्याच्या पोळ्या लाटून घ्यायच्या आहेत। तर दाखवल्याप्रमाणे आपल्या ह्या पोळ्या पटपट आपण लाटून घेऊयात। तर या ठिकाणी आणखी एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला मी सांगेल की बऱ्याच वेळा मैत्रिणींनो असं होतं की ज्यावेळेस तुम्ही ही करंजी तयार करता, म्हणजेच लेअरवाली करंजी तयार करता, त्यावेळेस काय होतं, तुमची करंजी तेलकट होते। तर त्यामागे काय कारण आहे? तर सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे साठा ज्यावेळेस आपण तयार करतो त्यामध्ये तुपाचं प्रमाण हे व्यवस्थित घ्यायचं आहे। तुपाचं प्रमाण जास्त झालं की तेलामध्ये उष्णतेमुळे तूप वितळतं आणि करंजी तेलकट होते। त्यामुळे साठा मी ज्या पद्धतीने दाखवला त्या पद्धतीचा घट्टसर असा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे आणि त्यापासूनच आपण करंज्या तयार करून घेणार आहोत। तर या ठिकाणी बघू शकता आपली पहिली पोळी तयार करून झालेली आहे। तर अगदी जाड किंवा अगदीच पातळ अशी न लाटता मीडियम आकारामध्ये आपण ही लाटून घेतली। थोडंसं सुका मैदा यावरती आपण भुरभुरून घेतला आणि उरलेल्या सर्व पोळ्या अशाच पद्धतीने तयार करून एकावर एक अशा आपण प्लेटमध्ये काढून घेतलेल्या आहेत। तर या ठिकाणी 6 पोळ्या मी तयार करून घेतलेल्या आहेत। एकूण एक सगळ्या पोळ्या आपण छान अशा लाटून घेतल्या। आता यांना साठा लावून घेऊयात। तर या ठिकाणी साठा लावण्यासाठी मी अशा पद्धतीचा कटिंग बोर्ड घेतलेला आहे। तुम्ही या ठिकाणी किचनच्या ओट्याचा वापर देखील करू शकता। थोडंसं सुकं पीठ भुरभुरून त्यावर मी एक पोळी ठेवून घेतली। तर थोडा सगळ्या बाजूने आपण याला साठा लावून घेऊयात। तर सुरुवातीला हा साठा घट्ट असल्यामुळे पटकन लागला जात नाही, पण जसजसं आपण पोळीवरती फिरू तसतसं आपल्या हाताच्या उष्णतेमुळे तो पटकन त्याला लागतो। तर बघू शकता अशाच पद्धतीने हा साठा आपल्याला व्यवस्थितपणे संपूर्ण पोळीला लावून घ्यायचा आहे। तर ह्या संपूर्ण पोळीला आपण साठा लावून घेतलेला आहे। आता यावरती आपण दुसरी पोळी ठेवूया आणि त्याला देखील साठा लावून घेऊयात। तर पहिल्या पोळीला साठा लावून झाला की त्यावर दुसरी पोळी घातल्यानंतर हाताने अगदी व्यवस्थित असं हलक्या हाताने आपल्याला असं प्रेस करून घ्यायचं आहे, म्हणजे त्याच्यामध्ये कुठेही हवेचा दाब राहणार नाही आणि त्याच्या संपूर्ण कडा आपल्याला छान अशा बंद करून घ्यायच्या आहेत। त्यानंतर पुन्हा या पोळीला देखील आपण साठा लावून घेतला आणि अशाच पद्धतीने सगळ्या पोळ्यांना आपण साठा लावून एकावर एक असं ठेवून घेणार आहोत। तर अगदी सोप्या पद्धतीने सगळ्या पोळ्यांना आपण साठा लावून घेतलेला आहे। शेवटची जी पोळी असते त्याला साठा लावण्याआधी थोडंसं लाटण्याने 1-2 लाटणे फिरवून घ्यायची, म्हणजे त्याच्यामध्ये प्रत्येक पोळीमध्ये असणारी जी हवा आहे ती व्यवस्थित बाहेर पडते आणि एकसारख्या अशा पोळ्यांना आकार येतो। तर बघू शकता मी अशा पद्धतीने हलक्या हाताने हे थोडंसं लाटणं फिरवून घेत आहे, म्हणजे एकसारख्या आकारामध्ये ह्या पोळ्या लाटल्या जातील आणि हा जो मधला साठा आहे तो सगळीकडे एकसारखा पसरला जाईल। आता शेवटी वरच्या पोळीला देखील साठा लावून घ्यायचा आणि त्यानंतर त्याचा आपण एक रोल तयार करून घेणार आहोत। तर या ठिकाणी मी दाखवत आहे अशा पद्धतीने अगदी घट्ट असा आपल्याला हा रोल तयार करून घ्यायचा आहे। यामध्ये अजिबात सैलपणा द्यायचा नाही। तर अशा पद्धतीने दाखवल्याप्रमाणे घट्टसर असा एक रोल आपण या संपूर्ण पोळ्यांपासून तयार करून घेतलेला आहे। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकताय अशा पद्धतीने व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे हा रोल तुम्हाला तयार करून घ्यायचा आहे। हा रोल तयार करत असताना त्याची जर शेवटची कडा बंद होत नसेल तर थोडंसं पाण्याचा हात लावून ती कडा व्यवस्थित बंद करून घ्यायची। आपला हा रोल हाताच्या मदतीने थोडासा लांबट करून घ्यायचा आणि दाखवल्याप्रमाणे मधोमध त्याला असा कट करून घ्यायचा आहे। आणि हा रोल कट केल्यानंतर तुम्ही बघू शकता त्याला भरपूर असे पडदे दिसत आहेत, भरपूर सारे लेयर्स दिसत आहेत आणि यामुळेच आपली करंजी क्रिस्पी कुरकुरीत तयार होते। आता या ठिकाणी रोल कट करून झाल्यानंतर यापासून आपण लाट्या तयार करून घेतल्या। एकाच आकारामध्ये सर्व लाट्या आपण तयार केल्या। अशा पद्धतीने एका भांड्यामध्ये किंवा एखाद्या डब्यामध्ये भरून ठेवायच्या, त्यावर ओला रुमाल किंवा झाकण ठेवून आपण त्याला बाजूला ठेवून दिलेला आहे। आता सुक्या पिठाचा वापर न करता दाखवल्याप्रमाणे एक लाटी आपण घेतलेली आहे आणि अशा पद्धतीने ती लाटून घेत आहोत। तर अगदी हलक्या हाताने आपल्याला याला प्रेस करत करत थोडंसं जाडसर अशी लाटून घ्यायची आहे। तर ज्यावेळेस आपण भरपूर सारे पदर असणारी करंजी तयार करतो त्यावेळेस तिला जास्त लाटून घ्यायचं नाही, अगदी हलक्या हाताने आणि थोडीशी जाडसर अशी करंजी आपल्याला म्हणजे करंजीची जी पोळी आहे ती लाटून घ्यायची आहे। तर या ठिकाणी तुम्हाला मी दाखवत आहे अशा पद्धतीची पोळी आपल्याला तयार करून घ्यायची आहे। त्यानंतर तिच्या कडा व्यवस्थित नीट बंद व्हाव्या यासाठी तिच्या कडांना थोडंसं पाणी लावायचं। अशा पद्धतीने हात ठेवून त्यामध्ये सारण भरायचं। तर सारण मी या ठिकाणी 1 चमचाभर घेतलेला आहे
आणि सारण भरून झालं की करंजीच्या सर्व कडा व्यवस्थित बंद करून घ्यायच्या आणि छान प्रेस करून करंजी व्यवस्थित बंद करून घ्यायची। तर बघू शकता आपली पहिली करंजी तयार झालेली आहे। म्हणजे सारण भरून आपण करंजी तयार करून घेतली। आता ती तळण्यासाठी रेडी आहे। तर सुरुवातीला एक करंजी आपण भरून घेतली। अशाच पद्धतीने उरलेला देखील करंजी आपण भरून घेणार आहोत। तर या ठिकाणी मी दाखवत आहे अशा पद्धतीने बोटाच्या मदतीने प्रेस करत करत आपण ही करंजी अगदी हलक्या हाताने लाटून घेणार आहोत आणि अगदी जाड किंवा पातळ न लाटता मीडियम आकारामध्ये लाटून त्यामध्ये आपण सारण भरून त्याच्या कडांना पाणी लावून छान असं बंद करूयात आणि मग करंजी तळायला घेऊयात। तर दाखवल्याप्रमाणे अशाच पद्धतीने सर्व करंज्या भरून घेऊयात। पाणी लावल्यामुळे करंजी व्यवस्थित बंद होते, त्यामुळे आवर्जून त्याला पाणी लावा, म्हणजे ती तेलात अजिबात सुटत नाही आणि तेल आपलं खराब होत नाही। आणि या ठिकाणी आपल्या संपूर्ण करंज्या भरून झालेल्या आहेत आणि सोबतच तळण्यासाठी रेडी आहेत। चला तर मग पटकन करंज्या तळून घेऊयात। तर गॅसवरती मी एक कढई ठेवून त्यामध्ये तेल घालून घेतलेलं आहे, म्हणजे तेल छान गरम होईल आणि गॅसची फ्लेम या ठिकाणी मी मीडियम ठेवलेली आहे। तर तुम्ही बघू शकता तेल गरम झालेलं आहे, पण तेल या ठिकाणी अगदी जास्त प्रमाणात गरम करून घ्यायचं नाही। थोडंसं तेल गरम झालं की यामध्ये आपण करंजी सोडणार आहोत आणि गॅसची फ्लेम देखील अगदीच कमी ठेवलेली आहे। आता या ठिकाणी तेल अगदी कमी गरम आहे, त्यामुळे करंजी तेलामध्ये टाकल्यानंतर ती व्यवस्थित अगदी हळुवारपणे तळली जाते आणि सोबतच गॅसची फ्लेम कमी ठेवलेली आहे म्हटल्यावरती करंजी तळण्यासाठी थोडासा वेळ लागतो, पण करंजी तळत असताना त्याचे संपूर्ण जे काही पडदे आहेत, पापुद्रे आहेत, ते व्यवस्थितपणे असे मोकळे होतात आणि ती करंजी क्रिस्पी होते आणि अगदी लेअर मस्त तिला येतात। त्यामुळे ही करंजी तळत असताना मात्र अजिबात घाई करायची नाही। अगदी कमी गॅसवरती आणि कमी गरम असलेल्या तेलामध्ये ही करंजी आपल्याला तळून घ्यायची आहे। एका बाजूनी करंजी तळून झाली की थोडीशी ती कडक वाटते, त्यावेळेसच आपण झाऱ्याच्या मदतीने त्याची दुसरी बाजू पलटून घ्यायची आणि ती दुसऱ्या बाजूने देखील अगदी क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायची। तर सुरुवातीपासून करंजी तळण्यासाठी 2 ते 3 मिनिटाचा वेळ लागतो आणि अगदी छान अशी गोल्डन ब्राऊन रंगावरती ही करंजी आपली तळून होते आणि अगदी खुसखुशीत आणि क्रिस्पी तयार होते। तर या ठिकाणी आपल्या करंजीचे हे पापुद्रे तुम्ही बघू शकता की ते व्यवस्थितपणे अगदी मस्त असे ते मोकळे झालेले आहेत आणि या ठिकाणी आपल्या करंज्या तळून झालेल्या आहेत। तुम्ही रंग बघू शकता, अगदी मस्त अशा गुलाबी रंगावरती आपण ह्या तळून घेतलेल्या आहेत। अशाच पद्धतीने उरलेल्या सर्व करंज्या देखील आपण तळून घेणार आहोत। तुम्हाला जर थोडासा डार्क रंग हवा असेल तर थोड्या वेळासाठी आणखी तुम्ही तळून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने आपली करंजी म्हणजेच आपल्या पुडाच्या करंज्या तयार झालेल्या आहेत। तुम्ही त्याचे पापुद्रे, त्याचे लेयर्स बघू शकता, अगदी मस्त अशा दिसत आहेत। आता आपण ह्या काढून घेऊया आणि उरलेल्या देखील अशाच पद्धतीने तयार करूयात। तर बघताच खावीशी वाटणारी पण मात्र बनवायची म्हटलं की अवघड वाटणारी ही पुडाची करंजी अगदी परफेक्ट पद्धतीने कशी बनवायची हे आज आपण आपल्या मास्टर किचनमध्ये अगदी प्रमाणबद्ध अशी आणि सोबतच सोप्या पद्धतीने बघितली। त्याचबरोबर संपूर्ण गोष्टीसाठी मला किती वेळ लागला आणि कुठे कुठे मी किती वेळ दिलेला आहे हे सर्व काही गोष्टी या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत। त्यामुळे तुम्ही जर पहिल्यांदा जरी ही करंजी बनवत असाल तरी देखील ती अगदी व्यवस्थित बनेल, परफेक्ट बनेल। अशा पद्धतीने ही रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केली, नक्कीच तुम्हाला आवडली असणार। तर नक्की ट्राय करा। करंजी कशी वाटली कमेंट्समध्ये मला कळवायला विसरू नका। त्याचबरोबर आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। तर या ठिकाणी बघू शकता सगळ्या करंज्यांना छान असे पापुद्रे आलेले आहेत, अगदी व्यवस्थित अशा त्या खारीसारख्या खुसखुशीत आणि क्रिस्पी झालेल्या आहेत। तर नक्की एकदा ट्राय करा। आता एक करंजी आपण थोडीशी तोडून बघूयात। तर बघू शकता करंजी अगदी मस्त अशी क्रिस्पी आहे आणि त्याचं जे मधलं सारण आहे ते देखील अगदी काठोकाठ पसरलेलं आहे। अगदी हलकी फुलकी मस्त अशी क्रिस्पी आपली ही करंजी तयार झालेली आहे, अगदी खारीसारखी दिसत आहे। तर मग या दिवाळीला तुम्ही देखील करंजी करायचं बाकी असेल तर मात्र अशा पद्धतीने करंजी करून त्याचा आस्वाद घ्या आणि ती कशी झाली कमेंट्समध्ये मला कळवायला मात्र विसरू नका। पुन्हा भेटणार आहोत एका नवीन रेसिपीसोबत दिवाळी फराळामध्येच। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा।